आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मुंबईतील दहिसर पूर्व येथील जनकल्याण दहिसर संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार माहिती देऊनही अधिकारी वर्ग याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे। यामुळे शेकडो गोरगरीब जनतेला आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे। हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी संबंधित परिसरात बॅनरद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला, मात्र याकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। या सर्व प्रकरणाची शासनाने दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी। यासाठी आपण येत्या 27 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार यांनी जाहीर केले। या सर्व प्रकरणाची प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्याबाबत आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। पुनर्वसन योजनेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या भ्रष्टाचारासाठी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ज्या लोकांमध्ये अन्याय झाले झोपडपट्टी वासियांना तो दूर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली। ज्या पद्धतीने अन्याय करतात झोपडपट्टी वासियांवरती, वाड्याचे अधिकारी कसे संगनमत करतात, देशाचे अधिकारी कसे संगनमत करतात आणि विकासाला कसा फायदा होऊन देतात, या संबंधित पत्रकार परिषद घेतली। आणि त्या माध्यमातून जे माझ्याकडे पुरावे आहेत ते पुरावे मी आपल्याजवळ देतो। त्या पुराव्याच्या अनुषंगाने आपण ते विषय समोर मांडले। तर माझ्याकडून विकासकांनी जो काय भ्रष्टाचार केलेला आहे तशा पद्धतीने केलेले आहे, त्याच्या संबंधित मी सर्व सांगतो। विकासकांनी काय केलेलं आहे, ज्या जागेवर झोपडपट्टीवाले आहेत जर 70% जमा होतो विकासकांवर, त्या विकासाचं काय करतो म्हणजे 70% लोकांचं ॲग्रीमेंट म्हणून घेतो, झोपडपट्टी संपूर्ण निष्कासित करतो आणि त्याच्यानंतर जे बाकीचे जे ॲग्रीमेंट राहतात विकासकांमध्ये सर्वच ॲग्रीमेंट ते पात्र सदनिका धारकातील आणि अपात्र सदनिका धारकातील अशा एकूण सदनिका बांधल्या जातात। आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी त्या जागेवरती कमीत कमी 600 सदनिका जास्त बांधलेल्या, 600 सदनिका, आणि त्या 600 सदनिकाचा संपूर्ण FSI त्यांनी आपल्या सिनेमामध्ये किती वापर केला असतो। परिशिष्ट 2 प्रमाणे जेवढे दाखवलेले आहे परिशिष्ट 2 प्रमाणे जेवढ्या सदनिका बांधायच्या असतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी 600 सदनिका जास्त बांधलेले आहे। आणि त्याच्यासाठी या जास्त सदनिका बांधताना SRच्या अधिकाऱ्यांनी कसं काय त्याला LOI दिला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्याला ओशी कशी काय दिली, अशी प्रमाण कसं काय दिली, अशी दखल दिली। त्याचप्रमाणे जे अपात्र सदनिका असतात, अपात्र धारकासाठी जो DR काढलेला आहे, शासनाने DR काढलेला आहे 2018चा DR गृहनिर्माणचा, त्याच्या संदर्भात अपात्र धारकांनी जर का सदनिका पात्र करण्यासाठी गेलो तर ते सदनिका पात्र केल्या जात नाही, त्या सदनिका पात्र केल्या जात नाही आणि तो DR असाच पडून असतो। परंतु विकासकाने दिलेले जे काय असतात पात्र करण्यासाठी ते त्यांचा अधिकार करते पात्र केले जातात। आणि विकासक काही ॲग्रीमेंट असे असतात की ज्याचा परिशिष्टामध्ये समाविष्ट नाही, त्या ॲग्रीमेंट तो SRला सपोर्ट करतो आणि त्याच्याबद्दलचा तो FSI घेतो। अशा कमीत 600 ते 700 ॲग्रीमेंट तिथे दिलेले आहेत। पण उपजिल्हा अधिकाऱ्याकडे मी माहितीचा अधिकार मागितला तर त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्याला उत्तर दिलं नाही, पण मी अपिलामध्ये गेलो तर अपिलापर्यंत त्यांनी मला उत्तर दिलेले नाही। आणि तसं अभियांत्रिकी विभागाने उपजिल्हाधिकाऱ्याला कळवलं होतं की बाबा ह्याला ते ॲग्रीमेंट देण्यात आले, पण त्यांनी मला कुठे सपोर्ट केलेले ॲग्रीमेंट नाही। विकासक कोण आहे? विकासक ते नाव काय नाव काय तुम्हाला? तर फक्त रिलेशन त्याचं नावच चाललं। तुमच्याकडे काय पेपर आहे तुम्ही झाले असे लोकांनी? तुम्ही राहता का सोसायटीमध्ये? नाही, मी तिथे राहत होतो पूर्वी, पण तिकडचे जे लोक आहेत त्यांच्यावर जे अन्य झालेले लोक आहेत ते माझ्याकडे आले होते की बाबा असं विकास कसं करतोय। तक्रार केली का त्याने पोलीस ठाण्याला? स्थानिक तक्रार सुद्धा केली होती का? त्याचे पेपर असेल तर दाखवा ना सगळ्यांना। दाखवतो तुम्हाला। अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे सांगितलं की सदनिका बांधल्या जातात। पात्र आपण सदनिका होतात तर 2505 सदनिका होतात पात्र, पण विकासकांनी फक्त सदनिका म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाही आहे कुठल्या आपला बालवाडी
डिवाइड असे काही नाही, फक्त सदनिका त्याने 606 सदनिका बांधल्या, 607 सदनिका. सदनिका किती बांधल्या होत्या त्या पात्याच्या अपार्टमेंटच्या प्रशिक्षणाप्रमाणे 2505. पण त्यांनी फक्त सदनिका बांधल्या. बालवाडी बिलवाडी त्याच्यानंतर त्यांनी बालवाडी बिलवाडी बांधलेल्या त्या 215 जास्त सदनिका. आणि विकासकाला हे काय लागतं की आपला पात्रांच्या ज्या सदनिका असतात त्या सगळ्या हँडल करायला लागतात. त्यांनी 294 सदनिका आजपर्यंत हँडल केलेल्या नाही. तसं लेटर दिलेलं आहे विकासकाला ते एसआय की बाबा आमच्याकडे 294 सदनिका अपात्र सदनिका हँडल केलेल्या नाही. आणि विकासकाने परत त्याच्या सिलेबसमध्येच बिहारच्या सिलेबसमध्ये 205 सदनिका स्वतःसाठी बांधलेले सिलेबसमध्ये ते बांधू शकत नाही. सेल झालेले आहेत. हा सेल झालेले SRAच्या प्रोजेक्टमध्येच बांधलेले आहेत. हा एसआयचे आहे ना प्लॅन एकदा मध्ये. बाकीच्या बांधणार आहे की नाही? हा नुसार त्याला किती घरं बांधायची होती? त्याला फक्त 606 घरं त्याला बांधायचे होते, 797 घरं बांधायचे. अच्छा, त्यानंतर त्यांनी किती बांधले? त्या जागेत त्यांनी फक्त बांधले फक्त आता त्यांनी घरं त्याच्या अतिरिक्त जास्त घरं बांधले. तरी अंदाज असेल आपला असं अंदाजे समजा बघायला गेलं 1036 घर जास्त 1036 घर बांधले. 1036 म्हणजे एक्स्ट्रा घरं किती वाढवले? आता एक्स्ट्रा घरामध्ये त्याच्यामध्ये बघा तर त्याच्यामध्ये त्याचे सिलेबसमध्ये जे 50 दाखवले आणि इतर त्याच्यामध्ये काहीतरी 25-30 दाखवले पाठवणमध्ये. सिलेबसची माहिती SRAला माहिती आहे का? हा माहिती आहे ना सर, प्लॅन नाही दिलेलं आहे त्या ठिकाणी असं काही झोपडीधारकांना अजून घर मिळालेली नाही. हा जो सर मिळाले ना आपण भेटले नाही. ज्यांचं बायोमॅट्रिक केलेलं आहे, ज्यांची बायोमॅट्रिक केलेली आहे त्यांना सुद्धा एसआरए पात्र करून घेतलेलं नाही. आणि त्यांच्या माहिती त्यांनी काय सांगितलं ह्याला पात्र केलं का ते फक्त काही रहिवाशांना तिथे मारहाणी झालेली असं नाही. बिल्डर करून नाही बिल्डर पण तसे बिल्डर पैसेवाला आहे त्याच्यामध्ये काय प्रोजेक्ट एवढा मोठा आहे ना. आता एसआरएचा हा जो प्रोजेक्ट आहे हा 500 करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे फक्त एसआरएचा स्लमचा. उपोषण 7 दिवस फक्त 7 दिवस 7 दिवस 7 8 का नाही 7च का 7 दिवसामध्ये ती मागणी असेल ती मान्य करतील ना. 8 दिवस असेल लागणार नाही 3 दिवसामध्ये एवढं जातात ना. किती लोक येणार उपोषण करायला? उपोषणला फक्त मी एकच बसणार. लोकांच्या सह्या आहे का तुम्हाला? सह्या दिलेल्या आहे का? म्हणजे बाधित लोक आहेत तुमच्यासोबत आहेत का? हा बाधित लोक आहेत ना त्याच्या बघून बोगस ॲग्रीमेंट दाखवतो मला कसा बोगस ॲग्रीमेंट तो जमा करतो विकासात. हा ओरिजिनल ॲग्रीमेंट असते त्यांच्याकडे विशिष्ट समाविष्ट नाव असतं पात्र किंवा अपात्र. आणि ही बोगस ॲग्रीमेंट असते हे विकासात जमा करतो ते एसआरए आणि ह्याचा एकेसाई लागतो. अशा 600 ॲग्रीमेंट तिकडे जमा आहे एसआरए. पुढचं काय धोरण असेल आता? यांचं परिशिष्ट नाव समाविष्ट नसेल. SRAचे प्रमुख मुख्यमंत्रीच आहेत. SRAचे प्रमुख मुख्यमंत्री तुम्ही त्यांची भेट घ्या. एसआरए समाविष्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भेट घ्यायला काय करणार ते स्वतः भ्रष्टाचारी आहे. ते काय SRAचे प्रमुख कोण आहेत त्यांची तुम्ही कधी भेट घेणार? नाही एसआरच्या प्रमुखाला भेटून घेत जरूर नाही. तोच सदनिका पात्र करून देतो. त्याची चुकी आहे ना ती. हा तुम्ही त्यांना दाखवत का नाही हे चूक केलेलं आहे त्या विरोधात माझं उपोषण आहे इकडे. त्यांना पकेट देत जातात त्यानंतर पकेट देतात काय स्वतः आपले भ्रष्टाचार आहे ते काय करू शकत नाही. याच्या अगोदर मी एसआरचे सीट प्रमुख होते त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे बघा. नसताना उपोषण फक्त मी एकटा करणार कारण काय विकासाला ते घाबरतात ते समोर येत नाही. विकासाला अब्जाधीश रुपयाचा पालक आहे. आता जर तुम्ही प्रोजेक्ट जाऊन सुद्धा जागेवरती बघितलं तर तुम्हाला समजेल की त्याची किती ते विकासकाने मला कोण मारला होता की माझ्याबरोबर चर्चेला तुम्ही येतो तरी पण त्याची चर्चा काय करायची. वन नंबर विकासकाने मला 2 वेळा फोन मारले होते. हा टावर आहे काय? हा टावर आहे ना असेच हे हा टावर आहे 32 माळ्याचे आहे पण त्याच्यामध्ये 4 विंग आहे असे त्याची कमीत कमी 7 टावर आहे. आता 72 माळ्याचं काम चालू आहे 2 माळे. तुम्हाला कसं कळालं की भ्रष्टाचार झाला त्याच्याकडे काय पुरावे? माझ्याकडे पुरावे असे होते की लोकांनी आले होते की बाबा हे
आमची सगळी काही आपत्ती झाली आहे त्याच्यासाठी 2000 जियाच्या भरून फॉर्म भरलं ते म्हाडाला ते लँड म्हाडाची असल्यामुळे तो पात्र ते अपात्र करण्याचा जो संबंध असतो तो म्हाडाजवळ असतो. तर त्यांच्यावर मी 2 अपात्रचे हे टाकले होते, बाबा मला हे पात्र करून द्या. पण ते काय त्यांनी मला अजूनपर्यंत काही पात्र करून दिले. पण बिल्डरनी विकासकांनी जेव्हा SRAच्या CEOला दिले तर त्यांनी ते पात्र करून दिलेले असत. आणि अपात्र तो आपला जो GR असतो गव्हर्नमेंटचा GRला ते मान्यच देत नाही काही. म्हणजे फसलेले ते सदनिक धारक आहेत, मग त्यांनी यांच्या विकासकाच्या विरोधात गुन्हा दाखल का केला नाही किंवा केला तर मग कुठे नाही गुन्हा दाखल करू शकत नाही, बिचारे घाबरलेले आहेत. एक तर भाडं देत नव्हतं, तर एका माणसाला मी सांगितलं होतं की बाबा तुला भाडं देत नाही, त्याच्यासाठी मी त्याला त्याचे मी त्याला सांगितलं होतं की बाबा हायकोर्टामध्ये सांग की हायकोर्टामध्ये जाळून घेईन स्वतःला. तेव्हा विकासकाने त्याला भाडं दिलेलं आहे. त्याची मी प्रेस्टोट माझ्याकडे आहे आणि ते बोरिवलीच्या सिनियरने लिहून घेतलं होतं की बाबा तू हे काय करू नको. विकासकाने मग त्या टायमात त्याला ताबडतोब 4 वर्षाचं भाडं ताबडतोब देऊन टाकलं. आता कोणी आलं का तुमच्यासोबत तिकडून? आता आहे नाही, हे तिथं जाणार रहिवासी आहे. हा रहिवासी एकूण किती कोटीचा घोटाळा आहे? कमीत कमी 1000 कोटीच्या वरचा हा भ्रष्टाचार. किती पात्र आणि अपात्र घरं तिथं रेडी आहेत आणि दिलेली? पात्र फक्त पात्र लोकांना घर दिलेले आहेत त्यांनी, तर समजा 636 घर पात्र आणि 1480 असे टोटल मिळून 2125 घर त्यांनी फक्त पात्र लोकांना दिलेले आहेत. मी किती अपात्र आहे? आणि अपात्र त्याच्यामध्ये 158 आणि 294 अपात्र आहे. आता तुमची पुढची भूमिका काय? तुम्ही कधीपासून आंदोलनाला असताल कोणाची मागणी? मला मी आता 27 तारखेपासून उपोषणला गेला तर उपोषणमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता उपमुख्यमंत्र्यांचे सचिव असेल त्यांची भेट घेतली, इतर कोणाची भेट घेणार. तर तुम्ही याची RTI मागितला होता, माहितीच्या अधिकाऱ्याची माहिती घेतली, मग त्याजवळ हे किती केलं होतं तुम्ही? मी 4 वर्षापासून पाठपुरावा करतो. किती अपीलला गेलात तुम्ही? मी अपीलला 5-10 वेळा अपीलमध्ये गेलो असेल. अपीलमध्ये गेलं तर आता मी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मी ॲग्रीमेंट मागितलं की मला केंद्र विकासकांनी करारनामे जे केले झोपडपट्टी वाचेमधून ते मला संपूर्ण करारनामे देण्यात आले, पण त्यांनी मला काही दिले नाही. परत मी अपील टाकले तर आपल्याला अपील घेतले 2 महिने झाले अपीलच आहे. त्या जनकल्याण सोसायटीच्या अध्यक्ष यांचं काय आलेत का? बरोबर काय तुमच्या बरोबर आहे? नाही ते विकासकाची माणसं आहेत ना. आता ही जनकल्याण पार्ट 2 आहे. अच्छा पार्ट 2 आहे आणि त्यांनी विकास आहे म्हाडावाल्यांनी काय केलं ते संयुक्त करून दिलेले विकासकाच्या फायद्यासाठी. पार्ट 1 ज्या बॉड्या 2 आहेत, बॉडी एकच बॉडी आणि पार्ट 2 आणि त्या समोरातील विकासक फक्त नावाला माणसं ठेवलेले आहेत, सेक्रेटरी अध्यक्ष. आणि 10 वर्ष झाले ते राहतात आणि आता ते अलॉटमेंट पार्ट 2चा आता अलॉटमेंट करतात. त्याला CC दिलेले नाही तरी अलॉटमेंट करून टाकलं हे सगळे. CC दिलेले नाही, OC दिलेले नाही, त्याचं आहे माझ्याकडे पण आहे. लाक्षी आणि उपोषण तुमचं आहे, शेवटचा अंत काय असेल? शेवटचा अंत म्हणजे उद्या समजा मुख्यमंत्र्यांनी जर का माझ्यावर काय घेतलं तर मी जे आहे हायकोर्टामध्ये टाकले. हायकोर्टात शेवटचं नाही तर हायकोर्टातच म्हणजे न्यायाच्या प्रत्येकीतून हे मागणार आहेत, न्याय मागणार आहेत. हां नाही मागलं तर काय नाही दिलं तर याने पण चौकशी नाही केली तर शेवट नाही जाऊन जाणार. सरकारला इशारा नाही देणार ना सरकार उपोषणाच्या माध्यमातून सरकारला विचार देणार ना की बाबा असं आहे उपोषणाचं तुम्ही शोध घ्या. सरकार जर का नसेल घेत तर आपल्या शेवटचं न्यायालयच आहे ना, शेवटचा पर्याय न्यायालयच असतो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.